झालं ते नेमकं सांगतो आम्ही तुम्हाला. इतकं ट्रॉफिक लागलंय, फक्त मोठे गाड्या दिसतात, फक्त ट्रकच आहेत. तर हे भाकरी आणि चपात्या कालच्या. आता मस्त मी आंबा खाते. त्या निघताना फ्रीजमध्ये जे काही होतं व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आम्ही निघालो पुण्याला आणि बाय रोड. आणि इथं काय कोण झालं ते नेमकं सांगतो आम्ही तुम्हाला. इतकं ट्रॉफिक लागलंय की नक्की काय होते कळत नाही. कार कमीच दिसत आहेत आणि सगळे मोठमोठे ट्रकच आहेत. म्हणजे एवढे की काहीच दिसत नाही. बाहेर उतरून दाखवावं लागेल. उतरणार नाहीये, दाखवते. हे बघ, हे बघ, वेड्यासारखं. तर नक्की काय झालं, एक मेसेज आला, मी वाचते. सचिन मधुकर परांजपे हे लेखक आहेत पालघरचे. तर त्यांनी ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे जाताना ट्रॅफिक जाम झाल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या कार, बसेस आणि टॅक्सीने रॉंग साईडने म्हणजे अहमदाबादकडे जाणाऱ्या रूटवर गाड्या उतरवल्या आणि तिथे 4 लाईन्स करून अहमदाबादकडे जाणारा संबंध हायवे जाम करून टाकला आहे. त्यातच एक मोठा ट्रेलर जो रॉंग साईडने मुंबईकडे जात होता तो आडवा झाला आहे. तो तिथं ना ॲक्सिडेंटने पडला तिथं. आता फक्त गॉडझिला वगैरे आला तरच ट्रॅफिक सुटेल. 1 मिनिट. ट्रॅफिक पोलीस, फायर ब्रिगेड कोणी आलं त्यांना अपघाताच्या स्पॉटपर्यंत आणणार कोण? तरी किमान 5 तास लागतील. आपण भारतीयांनी प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचे गोडवे गात थोडं हे काय सिविक सेन्स शिकण्याची नितांत गरज आहे. हा असा गोंधळ झाला आहे. आणि आम्ही दुपारी 1 पर्यंत पोचतोय म्हणून सांगितलं पुण्याला. आणि बहिणीचा मेसेज आला आहे, फोन येतोय की कधी पोचतेस तू. तिच्याकडे तर संध्याकाळी जाणार होतो. आणि सगळ्या बाजूने मी तुम्हाला दाखवतो, फक्त मोठे गाड्या दिसत आहेत, फक्त ट्रकच आहेत. कुठंतरी एखादी आमची चिमणीसारखी छोटीशी गाडी दिसते. काय चुकते आणि आपण काय नेम चुकवतो, त्यामुळे हे किती भोगावं लागतं. एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं, ॲम्ब्युलन्स असेल तर कसं पोचणार. ते लिहिले ते बरोबर लिहिले. पोलीसवाले कोणी काही करणार नाही. आपणाला घाई काय चुकीचे थोड्याशा गाड्या इकडच्या तिकडे चुकीच्या दिशेने गेल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झाला. एवढ्या गाड्या असतात हे कधीच बघत नाही मी. एवढे ट्रक आपण बसने येतो तर पहिंद्री इरतावं. अरे नसतात कधी एवढे. आज काय झालं काय माहिती. दुष्काळात 13वा महिना. एवढं लवकर उठून सगळं आवरून निघालोय आणि हे आनंद. मग हसताय का? जोक नाही करत आहे. उठले नाही 5ला. 1 तास थांबलोय आम्ही खाली. हा 1 तास थांबलो. काय केले, उठून आपलं आंघोळ करून खाली उतरले. त्यांचं खाणं बिणं दाखवते काय काय बनवून घेतलंय सोबत. हा सामान आम्ही आणलो. ह्यांना वाटतं हेच काम करतात. मी किती वाजता झोपले? रात्री 3 वाजता. हा नाही तर माझी बॅग ठेवून आले असतील तर हैराणच आहे. मी बोलली ना असं काय करताय? शॉपिंग करू म्हण सगळं नाही बाबा तोंडीला. काय जोक काय केलं? उठले नाही लवकर. हा ही बघा ही माझी नाही दाखवायचं. ह्या काय केले भरोसा नाही. मी बॅगा भरून ठेवले. हा स्वतःचा मोबाईल पण मी घेत नाही. ड्रायव्हर सगळे झोपा लागलेत बाजूचे. कारण किती वेळ झाला. कितीला लागला हा ट्रॉफिक? 1 तास झाला. किती आता ह्याच्यात रूटवरती किती वेळ लागणार? मुंबई अहमदाबाद हायवे आहे. मला मी छान झोपलेली आणि उठले. म्हणजे पुढे लोणावळा खंडाळा आलं की आपण थोडंसं शूट करूया. कसलं काय हे असं असतं. तर ट्रॉफिक इतकं आहे, डोकं फिरलंय. आणि त्याच्यामध्ये हिने काय केलं मी बोलते मी काहीतरी फोटो बिटो डिलीट करते किंवा एडिट करते. तर हे दिलं, आई थोडंसं घे. मगासपासून मी नाही म्हणा लागले तर तुम्हाला दाखवते. हे बघा. आणि हसतात. हे घे. माझं आज माकड करायला लागले दोघे मिळून. उतरावते, गाडी माझी आहे. हा उतरा. इथं उतरा दोघी पण येते. मला गाडी येत नाही. एका दिवशी
तुम्हाला सांगते मी युट्यूबवर कबूल करते की ह्या रोडवरती मी गाडी चालवेन नक्की. नाही नाही नक्की. सायकल काय तिघं काय वेड्यात काढताय मला तुम्ही. आई शपथ यार, असं लग्नात बिग्नात जाणार असतो तर काय हालत झाली असते आज. लग्न थांबवतील ते तुझ्या हा लग्न थांबवतील माझ्यासाठी. चीफ गेस्ट वृद्धाश्रम माहिती का आम्ही हा एक इथं आश्रम आहे वृद्धाश्रम, मला काय येत नाही. हे ट्रक येत आहे तर आश्रम. हा तर आम्ही बऱ्याचदा इथं आलेलो तर पत्ता कसं सांगायचं आता. हे यार ट्रक यायला लागले. सांगा पत्ता कुठे. हायवेवर आहे वसई जवळ. हा वसईचं. हायवे हा तर वसई. तुम्ही कधीही येऊन इथं भेट देऊ शकता. इथला व्हिडिओ मी कधी म्हणजे केलेलाच नाही. कधी आलं तर संपर्क नंबर 9890776377. हां तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही. कारण बऱ्याचदा फोनवरती विचारण्यात येतं कुठले असे थोडेफार व्हिडिओ थोडेसे टाकलेले त्या आश्रमचं मी करेन लवकरच. कधी बाबा ट्रॉफिक संपू दे. हे बाबा भास्कर पवार वृद्धाश्रम ट्रस्ट काय बोलते. खाली वडे अरे होता तिथे. घेतलं आलं ह्याच्या व्हिडिओमध्ये. हे असं मी कामात मग्न तंद्र काय बोलतात मग्न आणि तंद्री लागलेले शब्द सापडत नाहीत असं नाही. मला आधीच उच्चाराचा गोंधळ होतोय आणि तुम्हाला नाही वाटत आहे तुम्ही माझ्या स्वभावाचा फायदा घेताय. हा मग असं वाटत नाही की मी कामात असं लक्षपूर्वक काम करते तेव्हा तुम्ही येऊन मला असं दिवसता मग मी चिडीला आले रागाला आले की मग सांगायचं आई चिडतेस म्हणून. कुठलं तर गाणं लागलं होतं त्याच्यावर. कुठलं गाणं काय. हां जिंदगी त्याच्यात आहे ते सुरेखा म्हणून. तुम्ही काय मला सगळेजण ते काय पण सगळ्यांना आवडते मी, तुम्हालाच आवडत नाही. हे असंच असतंय घरच्यांना आपण कधीच आवडत नसतो. आत्ता मी काय बनवून आणले एकटी खाणार आहे ह्यांना काहीही देणार नाही. हां बघ तुम्ही दाखवते आता काय आणलंय. कुणाला भूक लागले. थोडी गाडी हलते असं चाललंय. नेहमी ऐकायचे मी ट्रॉफिकमध्ये अडकतोय कारण मी ट्रेन प्रवास करते जास्त करून. हे बघा हे गाड्या बघा इकडून गाड्याच दाखवते मी तुम्हाला. आज फक्त ट्रॉफिकचाच व्हिडिओ येणार आहे म्हणजे बनवते मी. हे बघा हे अशा किती मोठमोठे आहेत हे. आणि हे रोज नसतात वाटतं मला तरी. आज काय आम्ही चाललोय तर अजिबात पेशंट नावाची गोष्ट नाही. आणि आम्ही जे पोस्टाने पाठवते ती गाडी दिसत होती पण गायब झाली ती पुढे गेली. हे बघा गाड्या बघा. आज तुम्ही ट्रॉफिक बघा फक्त. मुंबई अहमदाबाद महामार्ग आपली इथे कुठं थांबते. हा हा थांबले का आपली बस गेली. आमची बस मागे आहे 6ची गेली. हे इथं आम्ही जेव्हा बोईसर ते मुंबईला येतो तेव्हा इथं ह्या हॉटेलवरती एक 10-15 मिनटासाठी फ्रेश होण्यासाठी थांबवतात. तिथं असे ड्रेसेस हे ते छोटंसं मॉल असल्यासारखंच आहे. प्युअर व्हेज खायला ते मिळतं इथं. आज ह्यांना तिघांना नाही बाबांना देते मी खायला. तुम्हाला दोघींना नाही देणार आहे. हे बघा आणि किती वाजलेत 9:30 वाजलेत. आणि मला वाटतं 1.5 तासामध्ये फक्त आमची गाडी 3 किलोमीटर आली की 2 किलोमीटर आली तेच नाही माहिती. ही ह्या बाजूला गाड्या दाखवते तुम्हाला. ही गाड्या बघा काय यार भारी. आज गडबड झाली. वेळेत पोचणार होतो. किती तास लेट हो माहिती नाही. आपा वा आत्या वाट बघत असतील. आत्यासोबत राहिली असती तर मजा आली असती. कुठं या ट्रॅफिकमध्ये टाइमपास तर केलं असतं. माझ्या बाजूनी राहिली असते. तुमच्यासारखं चिडवलं नसतं मला. ती आमच्यासोबत येऊन तुला चिडवली नसते चिडवलं. उंदीर लय बोलायला लागलेस. हा हे बारका आहे माझं. हा माझीच मुलगी आहे. फुल मोठ्या गाड्या आहेत. ही मजा बघा गाड्यांची. घ्या इकडे. गाड्याच गाड्या बघतोय आज आपण फक्त. गाड्या ट्रॉफिक मागे बस आहे. सगळेच अडकलेत एकमेकांना बोलताय ते काय. होय दादा ना रोज मी सकाळी शाळेसाठी बसायची ना तर खाण्यासाठी मी खास बनवले पोहे सारखं. हे भाकरी आणि चपात्या कालच्या एक्स्ट्रा होत्या मिक्सरमधून फिरवलं आणि पोहेसारखी फोडणी दिली. कढीपत्ता कांदा सगळं टाकून खूप छान लागतं. आणि दही पण
दुसरं पण आणलंय खायला, सोबत असायला हवं. पण आज बरं झालं, नाहीतर कुठं खाल्लं असतं काय माहिती. चालेल, टेस्ट करून सांगा कसं झालं. फायनली टोल नाका आलं आहे. ह्याच्यानंतर क्लिअर आहे असं सांगितलं आहे. बघूया आहे की नाही माहिती नाही. ही घरून आणलेलं बघा किती पटपट पटपट संपलं. आणि दही पण घेऊन आली होती मी. मस्त लागतं. एक मिनिट, समोर 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 ही दुसरी साईड टोलवरती. बीचवर भेटतं ना, गाणं असल्यावर माझं ह्याला कॉपीराईट येतं. बीच मधून टाक. 2 मिनिट बंद कर. एक थोड्या वेळ. पोहे खाऊन झाले. पोहे म्हणजे जे चुरमा बोलतो तो भाकरीचा चपातीचा. आता मस्त मी आंबा खाते. निघताना फ्रीजमध्ये जे काही होतं सगळं मी सोबत घेऊन आले. संपवायचं आहे. चुरमा संपला. आंबा पाहिजे पण गोड आहे हा आंबा. तर गोड नसतं. तोतापुरी ऍक्च्युली थोडासा कच्चा असला ना साली सोबत खाते. अरे मला एक तर फाईन मारतो त्याच्याने नाही बाबा, आपल्या सेफ्टीसाठी आहे. बरोबर 12ला पोहोचणार होतो म्हणजे सगळेजण चौघाच्या चौघ. तर गाडी पुण्याला 12ला पोचायची, ती ठाण्याला पोहोचले. म्हणजे 4 ते 5 तास आम्ही लेट. ट्रॅफिकमध्ये आम्ही 4 तास अडकलो. 4 तास अडकलो. तर आता मी बोलते की मी गाडी शिकणार नाही. जेलची लेक आहे म्हणजे इथं जेल आहे. जेलच्या लोकांना लेकवरती फिरायला पण देतात. मग जेल कुठे आहे? हा म्हणजे तसं सांग. काय काय सांग. जेल असतो ना सोलापूरला पण जेल रोड पोलीस स्टेशन. जुन्या आठवणी सांगतात सगळं. ठाण्याला आलेलं केलेलं मुलींना. पण असं डोकं हे झालं. वेळेत अगर पोचायचं असेल, लग्न असेल किंवा मीटिंग असेल किंवा काही असेल, 12 वाजता पोचायचं, तिथं तुम्ही 4 तास लेट होत आहे तर काय होणार आहे. हे असं ट्रॅफिक आहे भयानक. कसं अडकलो बिलकुल प्लॅनिंगच्या. काय झालं, ठाणे मध्यवर्ती कारागृह. मी जेलमध्ये गेल्यानंतर भाकरी कशी खातील तुम्ही? जेलमध्ये गेल्यावर त्यांना फायदाच आहे. मी शिलाईचंच काम शिकवणार आहे, त्यामुळे त्यांचं काय नुकसान नाही. तर चालेल, बघूया. मी इतकं छान विचार केला होता लोणावळा खंडाळा जे नाश्ता बिष्टा आणलाय असं कुठेतरी बसून खाऊन दाखवावं करावं काय तर व्हिडिओचं प्लॅन केले होते. आणि दुसराच व्हिडिओ झाला माझा असा. पण असं होऊ शकतंय. डोकं थोडंसं चिडचिड होत आहे. पण मी शांत आहे आज. कारण जे वेळ दिलेलं मीटिंग असते तर खूप बोलतात ना फजिती झाली असती. ते नाही आहे. आणि मी आज कंटिन्यू चष्मा लावला आहे कारण एडिट करत होते आणि डोळ्याला थोडंसं माझं हे झालेलं आहे, त्यामुळे मला वापरायला सांगितलं. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझ्यात आता पेशन्स बिलकुल नाही आहे. पुढचा थोडासा फ्रेश झाले, थोडंसं खाऊन घेऊन घातलं. लोणावळा खंडाळा दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. बघते मी, माझी इच्छा आहे कारण मला ते खूप आवडतो तो प्रवास नेहमी. पण मला वाटतं माझं ट्रेनच बरं आहे यार. हे ते समोरचं काय लालवाला उंचचे उंच ब्रिजचे काय माहिती नाही. कळवा ब्रिज. हा, कळवा ब्रिज आहे तो. त्या बाजूने हा दिसतो तो नाही आहे. तिकडे लाल वेगळा आणि हा बाजू. आपण त्यातच जाणार आहे आता. त्यातच जाणार आहे. येडीच आहे मी. कधी कळलं तुला? हे बघा कसे बोलतात लेकरं. हे असं आहे असं. हे तिकडे जाणार आपण ते समोरच्या ब्रिजवर. परत जायचंय का? ते वेगळं आहे. ओके चालेल, जाऊ द्या. खाली होता ना. आता ट्रॉफिक लागणार नाही असं म्हणतायत. क्लिअर आहे. तर आम्ही विचार केलो थंड लवकर जाऊया, उन्हाचा प्रवास करायचं नाही. ते बोलतात ना तुम्ही उन्हातच प्रवास करा, आपल्या हातात काहीच नसतं. हे असं प्रकार झाला आजचा जो आहे. बाकीचं काय झालं हे एवढं मला नीट व्हिडिओ करू देत नाहीत ह्या दोघी सत्वाला. काय बघू? हत्तीसारखी आहे मी अशी म्हणते माझी मोठी मुलगी. हा, हत्ती नाही. बघू चेहरे बघू बाबा तुमच्या दोघींचे. हां हे बघा, हे असं. हे मला हे खूप, ह्याला काय बोलतात, मी बोधगा बोलते तर बोधगा बोलायचं नाही असं वर्षा कोकू म्हणून. पण त्याला बोधगाच बोलतात ना. माझ्या उच्चाराचा खूप 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 मोठा प्रॉब्लेम आहे हे मलाही माहिती आहे. सगळे सांगतात. अय्यो देवा.
चला आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवतो. अशा टॉपिकमध्ये अडकलो. ट्रॉपिक असा व्हिडिओचं नाव ठेवणार आहे मी. आजचा थंबनेल ट्रॉपिकच असणार आहे. तर पुण्याला गेल्यानंतर आपण भेटूया. का जातो, कशासाठी जातोय बघूया, सगळं सांगेन मी.